कर्करोगाचं निदान करण्यासाठी डायबेटीससाठी शुगरची टेस्ट करतो, कोलेस्ट्रॉलची टेस्ट करतो, थायरॉइडच्या टेस्ट करतो, तसं कर्करोगासाठी काय चाचण्या केल्या पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे की हा पेशीचा किंवा सेल्सचा रोग आहे आणि आपल्या शरीरात जितक्या प्रकारच्या पेशी आहेत तितक्या प्रकारचे कर्करोग आहेत. महत्वाचा मुद्दा लक्षात घे की लहान असेल तो तुला कसा शोधता येईल. बरोबर. 1 सेंटीमीटर इतकी लहान गाठ असेल तर ती शोधता येणार नाही. प्रामुख्याने दिसणारे कर्करोग कुठचे आहेत तर पुरुषात फुफ्फुसाचा आणि बायकांच्यात स्तनाचा. सुदैवाने बायकांकरता आता मॅमोग्रॅम हा फार चांगला प्रकार झालाय. मॅमोग्रॅम महाग असतो आणि सगळीकडे मिळत नाही. मी माझ्या पुस्तकात आणि मी जेव्हा जेव्हा बोलते की बायकांनी स्वतःच्या पाळीनंतर स्वतःचे स्तन चाचपून पाहिले, शरीर मऊ झालेलं असते कारण हाताला लागू. जर मॅमोग्रॅम करू शकले नाही तर आहे पॅप्समियरमुळे गर्भाशयाच्या मुखाचा, ज्याला सर्व्हिक्स म्हणतात, फार पटकन लक्षात येतो. त्याची बाकी काही कारण आहे. मी अमेरिकेत राहते, कोलोनोस्कोपी अगदी रेग्युलरली करतात दर 10 वर्षांनी. अगदी सुरुवात होत असेल गाठीची तर लक्षात येतं आणि उपचार केले जातात.